नमस्कार शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 21वा हप्ता तर वितरित झाला, परंतु शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याची। PM किसानच्या वार्षिक 6,000 रुपये मानधनासोबतच राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत देखील 6,000 रुपयांचं मानधन दिलं जाते। PM किसानच्या अंतर्गत जे शेतकरी पात्र झालेले असतील त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जातो। PM किसान योजनेचा हप्ता वितरित करायला उशीर झाला आणि त्याचबरोबर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करायला देखील उशीर होत आहे। राज्यामध्ये एकंदरीत निवडणुका सुरू आहेत व त्याच्या आचारसंहिता सुरू आहेत, त्यामुळे याच्या संदर्भातील सध्या कुठलेही अपडेट आपल्यासमोर आलेले नाही। परंतु या निवडणुकांच्या आचारसंहिता संपल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वितरणाच्या संदर्भातील एक GR किंवा निधीची तरतूद केली जाऊ शकते आणि त्या अनुषंगाने याच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेला निधी व आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, PM किसान योजनेच्या अंतर्गत पात्र असणारे शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र केले जातात व त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जातो। PM किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करीत असताना राज्यातील 90,41,241 इतके शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत व त्या शेतकऱ्यांना 1808 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि हेच शेतकरी आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र करण्यात येणार आहेत। आणि याचबरोबर राज्यातील काही थकीत हप्ते असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 1850 ते 1900 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाऊ शकते। 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या हिवाळी अधिवेशनात काही पुरवण्या मागण्या सादर करण्यात येणार आहेत। 8 डिसेंबरला सादर करण्यात आलेल्या पुरवण्या मागण्या या 9 डिसेंबरला मंजूर करण्यात येतील आणि या सर्व मागण्यामध्ये एक महत्त्वाची अशी मागणी केली जाऊ शकते, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता वितरणासंदर्भातील लागणारा जो निधी आहे त्या निधी संदर्भातील, आणि ही पुरवणी मागणी वित्त विभागाकडून मंजूर करण्यात आल्यानंतर या हप्त्याच्या वितरणासाठी 1850 ते 1900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊ शकतो। मित्रांनो, याच्या संदर्भातील 8-9 डिसेंबरला काही अपडेट समोर येतील आणि त्याच्यानंतरच पुढील निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी या हप्त्याच्या वितरणासाठी एक GR निर्गमित केला जाऊ शकतो। हप्त्याच्या निधीची तरतूद झाल्यानंतर त्या हप्त्याच्या वितरणाला मंजुरी दिल्यानंतर पुढे हा हप्ता कधी वितरित केला जाईल याची तारीख जाहीर केली जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा 8 व 9 डिसेंबरच्या नंतरच वितरित केला जाऊ शकतो। याच्या संदर्भातील जे अपडेट येईल ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवत राहू। त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून कृषी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा। धन्यवाद।